Hello everyone. New topic आपण start करूया matrix multiplication. Okay. Let AM cross N and B N cross R matrices. Then we know that the AB defined and its order B M cross R, whereas BA is not defined. This can be seen in two ways. Vector matrix definition of matrix multiplication, each row R of A. Row R of A is equal to row R of A into B. Okay. Assume multiplication conditions are satisfied. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय दिले एक्झाम्पल घेतलेले मॅट्रिक्स आणि दोन दोन मॅट्रिक्स आपण काय करतोय मल्टिप्लिकेशन करतोय मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट आहे मॅट्रिक्स दिलेलं आपल्याला ए इज इक्वल टू दिलेलं आपल्याला 3/3चं मॅट्रिक्स दिलं आणि बी इज आपल्याला काय दिलंय 1/3चं मॅट्रिक्स दिलेलं आहे. ओके. आता आपण जर ह्यांचं मल्टिप्लिकेशन करत असाल त्यावेळेला मल्टिप्लिकेशनच्या वेळेला आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. रो आर ऑफ ए बी इज इक्वल टू रो ऑफ आर ऑफ ए इंटू बी. जो तुमचा एचा जो रो आहे त्याचं मल्टिप्लिकेशन तुमच्या पूर्ण बी सोबत आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. मीन्स यू हॅव टू मल्टिप्लाय 1, 2 and 3 विथ युअर B1, B2 and B3. ओके. अँड ऍडिशन ऑफ दॅट. आता कसं करायचं ते फर्स्ट बघूया. आता फर्स्ट मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की जो आपला फर्स्ट रो आहे, रो किती फर्स्ट कोणता आहे एचा, तर फर्स्ट रो आपला काय आहे 1, 2 आणि 3 हे जे 3 नंबर्स दिले हा आपला फर्स्ट रो आहे. ओके. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आपण काय करतो, जो तुमचा फर्स्ट तुमचा रो मधला जो फर्स्ट नंबर आहे त्याच्यातला त्याने जो तुमचा सेकंड मॅट्रिक्स आहे त्याच्या कॉलम्सच्या फर्स्ट एलिमेंटची आपण काय करतो मल्टिप्लाय करतो. सो दॅट्स वाय 1 इंटू B1. ओके. प्लस 2. आता काय पुढची स्टेप काय असणार आहे, ऍडिशन केल्यानंतर पुढची स्टेप असणार आहे जो सेकंड एलिमेंट आहे सेकंड एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन विथ युअर सेकंड एलिमेंट अँड थर्ड एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन तुमच्या थर्ड एलिमेंट सोबत असणार आहे. सो दॅट्स वाय 1 इंटू B1 प्लस 2 इंटू B2 plus 3 into B3. This is for your row first of AB. ओके. म्हणजे आपली फर्स्ट रो आहे जी आपले AB जो मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळणार आहे त्याची फर्स्ट रो काय असणार आहे 1B1 प्लस 2B2 प्लस 3B3. ओके. आता सेकंड रो. सो सेकंड रो साठी बघूया रो 2 ऑफ AB. आता सेकंड रो ऑफ AB आपण काय करूया की जी सेकंड रो आहे तुमच्या ए नी मल्टिप्लाय आपल्याला बी सोबत करतोय. सो दॅट्स सेकंड रो मधला जो फर्स्ट एलिमेंट आहे त्याचं मल्टिप्लिकेशन विथ युअर फर्स्ट एलिमेंट प्लस सेकंड एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन विथ युअर सेकंड एलिमेंट अँड थर्ड एलिमेंटचे मल्टिप्लिकेशन विथ युअर थर्ड एलिमेंट. सो दॅट्स वाय 4 इंटू B1 प्लस 5 इंटू B2 प्लस 6 इंटू B3. Okay, this is your row 2 of AB. Okay, this is for your row 2 of AB and last term is to find row 3 of AB. कारण की आपला जो मॅट्रिक्स आहे तो 3/3 1/3 चा असणार आहे. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी फर्स्ट एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन फर्स्ट एलिमेंट सोबत. सो दॅट्स वाय 7 इंटू B1 प्लस 8 इंटू B2 प्लस 9 इंटू B3. ओके. दिस इज युअर रो 3 ऑफ AB. ओके. आता दिस इज युअर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. त्याच्यामध्ये जी आपल्याला फर्स्ट कंडिशन सांगितलेली आहे की वेक्टर मॅट्रिक्स डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ऑफ इच रो आर ऑफ ए. ओके. सो दॅट्स वाय रो आर ऑफ ए बी इज इक्वल टू रो आर ऑफ ए इंटू बी. मीन्स आपण ह्याच्यामध्ये काय करतो फर्स्ट जी तुमची रो आहे फर्स्ट रो मध्ये आपल्याला काय करायला लागतं सॉरी फर्स्ट जो आपला रो आहे त्याचं मल्टिप्लिकेशन तुमच्या फर्स्ट कॉलमची आणि त्याच्यामधलं किंवा सेकंड रोचं मल्टिप्लिकेशन सेकंड कॉलमची. पण ह्याच्यामध्ये टर्म काय लक्षात ठेवायचे जो तुमचा फर्स्ट तुमचा इलिमेंट आहे तुमच्या रो मधला त्याचं मल्टिप्लिकेशन तुमच्या कॉलम मधल्या फर्स्ट इलिमेंटशी तुमचं मल्टिप्लिकेशन झालं पाहिजे प्लस सेकंड इलिमेंट इंटू सेकंड इलिमेंट प्लस थर्ड इलिमेंट इंटू थर्ड इलिमेंट. ओके. म्हणजेच आपल्याला काय करायचे त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे नंतर त्यांचे काय करायचे ऍडिशन करायचे. दिस इज फॉर युअर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ओके.
आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर तुमचा ए हा m बाय n चा दिलेला असेल आणि बी हा n बाय r चा दिलेला असेल, असं जर आपण कन्सिडर केलं तर आपलं जे आउटपुट येतं आपल्याला ते कितीचं असणार आहे, तर m बाय r मीन्स तुमचा जो तुमचा जी साईज आहे ती साईज किती असणार आहे, m बाय r, वेअर युअर ABA इज नॉट डिफाईन्ड. ओके. आता हा जो टर्म आहे तो आपल्याला कशासाठी दिलेला आहे, मॅट्रिक्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ओके. पुढचा पॉइंट काय दिलेला आहे तो सेकंड जो आपल्याला दिलेला आहे, मॅट्रिक्स वेक्टर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इच कॉलम लेबल एस ऑफ बी columns of AB is equal to A into columns of B. आता आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला जो तुमचा A दिलेला आहे, A काय दिलेला आहे 1 2 आणि -1 दिलेला आहे. ओके, दिस इज युअर A मॅट्रिक्स. देन सेकंड जो आपल्याला बी आहे तो काय दिलेला आहे आपल्याला S1 S2 S3 हा आपल्याला बी दिलेला आहे. आता जेव्हा आपण ह्यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत ए बी इज इक्वल टू ए इंटू S1 इंटू सेकंड टर्म मध्ये काय असणार आहे ए इंटू S2 आणि थर्ड मध्ये काय असणार आहे ए इंटू S3. दिस इज फॉर युअर मॅट्रिक्स वेक्टर मल्टिप्लिकेशन. ओके. आता पुढचं जे टर्म दिलेलं आहे इनर प्रोडक्ट ऑफ इनर प्रोडक्ट्स अँड आउटर प्रोडक्ट. ओके. तर इनर प्रोडक्ट आणि आउटर प्रोडक्ट काय आहेत ते फर्स्ट बघून घेऊया. कन्सिडर A is equal to 1 1 2 2 4 0 3. This is your first A matrix, and last one B is equal to 2 by 1 2 and 1 is your second matrix. Now we have to do A into B. ओके. म्हणजेच आपण काय करतोय, ए आणि बी चं आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहे ते करायचंय. ते जर करायचं असेल त्यावेळेला आपण काय करणार आहोत या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला जी फर्स्ट रो आहे त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला फर्स्ट जो आपला बी आहे त्याचा कॉलमची आपल्याला करायचंय. या ठिकाणी फर्स्ट जो मॅट्रिक्स दिला आहे तो 3/2 चा दिलेला आहे. ओके. आणि जो सेकंड मॅट्रिक्स आहे 2/1 चा दिलेला आहे. 2/1 चा आपल्याला सेकंड मॅट्रिक्स दिलेला आहे. म्हणजे जे आपलं आउटपुट आहे ते किती असणार आहे 3/1, जस्ट बिकॉज ऑफ दिस डेफिनेशन. इथे आपण ह्या ठिकाणी आपण हीच कॉन्सेप्ट बघितली होती. ए इज m बाय n आणि बी इज इक्वल टू n बाय l असेल तर त्यावेळेला तुमचा जो फायनल प्रोडक्ट असतो किंवा फायनल तुमचा आन्सर असतं त्याची ऑर्डर काय असते m बाय r. सो दॅट्स वाय या ठिकाणी आपण फर्स्ट मॅट्रिक्स घेतलाय 3/2 आणि सेकंड मॅट्रिक्स घेतलाय 2/1. सो दॅट्स वाय आपलं जे फायनल मल्टिप्लिकेशन असेल त्यांचा आन्सर किती असणार आहे, आन्सर मध्ये आपल्याला 3/1 चा आपल्याला मॅट्रिक्स या ठिकाणी मिळणार आहे. ओके. आता 3/1 चा मॅट्रिक्स आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता तो फाइंड कसा करायचा आहे, तर प्रोडक्ट करताना आपण फर्स्ट काय करतो, फर्स्ट थिंक अबाउट युअर रो अँड सेकंड जो तुमचा टर्म जो तुमचा प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन करण्याचा जो कंपोनंट आहे त्याचा आपल्याला काय घ्यायचं आहे, कॉलम बघायचा आहे. सो दॅट्स वाय 1 चं मल्टिप्लिकेशन आपल्या फर्स्ट 2 सोबत होणार आहे. सेकंड नंतर प्लस ए जो सेकंड एलिमेंट आहे त्याचं मल्टिप्लिकेशन सेकंड एलिमेंट सोबत होणार आहे. सो दॅट्स वाय 1 इंटू 2 प्लस 1 इंटू 1. सेकंड मध्ये काय येणार आहे 2 इंटू 2 प्लस 4 इंटू 1. आणि लास्ट जी थर्ड रो असणार आहे, थर्ड रो काय मिळणार आहे 0 इंटू 2 प्लस 3 इंटू 1. ओके. दिस इज युअर एबी मॅट्रिक्स. म्हणजेच काय आपल्याला मल्टिप्लिकेशन आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहे त्याच्यानंतर आन्सर काय मिळालं या ठिकाणी, तर जो हा मॅट्रिक्स सॉल्व्ह केल्यानंतर जे आन्सर येईल म्हणजेच काय असणार आहे 2 + 1 मीन्स 3 8 आणि लास्ट 3 8 आणि 5 हा जो आपल्याला मॅट्रिक्स येईल तो काय असणार आहे तुमचा एबी मॅट्रिक्स असणार आहे. ओके. Every entry of matrix so obtained is obtained using rule given as shown in the inner product. Let us u and v are d vectors, then u dash into v is known as the inner product of two vectors and it is denoted by u and v. ओके. आता आउटर प्रोडक्ट आपल्याला काय दिलेलं आहे बघून घ्या. आउटर प्रोडक्ट मध्ये काय दिलेलं आहे, इफ युअर u इज इक्वल टू u1 u2 u3 is your 3/1 matrix.
and second V is equal to V1, V2, V3 and V4 1/4 matrix. Okay, आता if we will multiply u and u dash, then your sorry u and v transpose, then your answer is equal to काय मिळते आपल्याला बघून घ्या, u into v1 नंतर u1 into v2 नंतर काय मिळणार आहे u2 into v3. ओके, u1 into v4 हे जे आपला आन्सर आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे फॉर युअर आउटर प्रोडक्ट साठीचा. ओके, हा जो आपल्याला मॅट्रिक्स मिळतोय आपल्याला 3/4 चा, तो आपल्याला मॅट्रिक्स काय मिळणार आहे, तर हा जो मॅट्रिक्स आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो मॅट्रिक्स या ठिकाणी आपल्याला मिळतोय. द फॉलोइंग सॉरी आणि ह्याच्यामध्ये अजून एक पॉइंट लक्षात घ्यायचं गोष्ट आहे की नेहमी जो तुम्ही फर्स्ट जो इलेमेंट घेता ज्याला आपण मल्टिप्लाय, ज्या एखाद्या टर्मने आपल्याला दुसऱ्या टर्मला पण मल्टिप्लाय करायचंय, तर दोन टर्म्स मधला एक आपल्याला काय करायचं, रो वाईज आपल्याला मल्टिप्लाय करायला होतो, सेकंड आहे तो आपल्याला कॉलम वाईज आपल्याला सिलेक्ट करायला होतो. आणि त्याच्यानंतर जो इलेमेंट हा त्याचा फर्स्ट इलेमेंट असणार आहे त्यांची मल्टिप्लिकेशन करून घ्या, नंतर सेकंड इलेमेंटची, नंतर थर्ड इलेमेंटची, ॲज सो ऑन आपल्याला काय करायचंय, तर ह्या ठिकाणी आपल्याला आन्सर फाइंड करायचंय. आता ह्या ठिकाणी यू अँड व्हीचं मल्टिप्लिकेशन आपल्याला काय मिळालं, जो तुमचा फर्स्ट इलेमेंट आहे, फर्स्ट जर तुम्ही फर्स्ट जो तुमचा यू आहे त्याचा फर्स्ट रो कन्सिडर केली, तरी रो मध्ये आपल्याला किती टर्म्स दिल्या, तर ओनली वन टर्म इज देअर. सो दॅट्स वाय फर्स्ट टर्म काय मिळाली आपल्याला u1 आणि नंतर ह्याचा जो कॉलम आहे या कॉलम मध्ये तुम्हाला फर्स्ट इलेमेंट काय मिळाला, तर v1. सेकंड इलेमेंट आहे का कॉलम मध्ये, तर नाहीये. सो दॅट्स वाय काय करतो आपण u1 into v1. यांचं मल्टिप्लिकेशन कुठे येणार आहे, तर फर्स्ट तुमची जी पोझिशन असेल त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, u1 into v1. सेकंड फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम, फर्स्ट रोचा तुमचा इलेमेंट किती आहे, तर u1 into your v2. So that's why फर्स्ट सेकंड जो पोझिशन आहे ती किती मिळाली आपल्याला, u1 into v2. थर्ड मध्ये u1 v3. So that's why here u1 v3. लास्ट मध्ये आपल्याला काय मिळणार आहे, v1 आणि v4. So that's why u1 v4. ऍज सो ऑन आपल्याला हे पूर्ण जे सर्व जे आपल्या 3/4 चा मॅट्रिक्स आहे पूर्ण आपल्याला फाइंड करून घ्यायचा आहे. ओके, तर दिस इज फॉर युअर आउटर मल्टिप्लिकेशन. ओके, पुढचा जो टर्म दिलेला आपल्याला फंक्शन्स ऑफ इनव्हर्स इनव्हर्स टू मॅट्रिक्स इनव्हर्स. ओके, लेट एफ इज इक्वल टू काय दिलेलं आहे, एफ इज बिलॉंग्स टू यू अप टू व्ही बी अ लिनियर फंक्शन अँड जी इज इक्वल टू दिलेलं आहे व्ही टू यू बी अ लिनियर फंक्शन सच दॅट GOF is equal to काय दिलेलं आहे, u up to the u is identity function on u and FOG v to v is identity function on v. Then G is a inverse function of f and denoted as f inverse. Moreover, G is a also linear here. Okay. Since a linear function, since to linear function f we assumed a matrix M, then the associated matrix of GOE is equal to f inverse is M inverse. Matrix inverse आपल्याला find करायचं. Okay, then what is matrix inverse? Let A be the R cross C matrix over F and B be the C cross R matrix over F. Then define F is equal to FC to the FR such that A of X, F of A of X is equal to A dot X and G is equal to FR to the FC such that FBY is equal to B into Y. If F and G are inverse of each other, then A inverse is equal to B and B inverse is equal to A. Then if A inverse has exists, then the delete A is not equal to 0, which is belongs to A is said to be a non-singular, otherwise it is called as a singular matrix and so it's is the function.
ओके, या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, एक मॅट्रिक्स दिलेलं आहे. ओके, इफ युअर डी इज इक्वल टू काय दिलेला आहे, हा जो आपल्याला डायगोनल मॅट्रिक्स आहे तो आपल्याला डायगोनल मॅट्रिक्स दिलेला आहे. बाकीच्या ठिकाणी आपल्याला काय असणार आहे, तर 0 असणार आहे. ओके, सो दॅट्स वाय इनव्हर्स ऑफ डी इज इक्वल टू 1 अपॉन D1, म्हणजे हा जो आपल्याला मॅट्रिक्स दिला आहे 1 अपॉन D1, 1 अपॉन D2 अप टू द 1 अपॉन Dn and remaining terms r is equal to 0. Then इफ a इज इक्वल टू, आता पुढच्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर 1 1 1 जे डायगोनल मॅट्रिक्स आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला अल्फा दिलेला आहे. अँड एफ ऑफ ए इज इक्वल टू काय दिलेलं आहे, x1 x2 x3 इज इक्वल टू x1 प्लस अल्फा x3 प्लस सॉरी x1 प्लस अल्फा x3 कॉमा x2 कॉमा x3. ओके, देन युअर ए इनवर्स इज इक्वल टू 1 1 1 आणि ह्या ठिकाणी काय असणार आहे, -1. यू अँड एफ ऑफ ए इनवर्स काय ऑफ x1 x2 x3 इज इक्वल टू काय मिळालंय आपल्याला, x1 मायनस अल्फा x3 कॉमा x2 कॉमा x3. ओके, दिस इज फॉर युअर युअर मॅट्रिक्स इनवर्स. ओके, आता इनवर्स करताना आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी लक्षात घ्या, की इनवर्स करताना आपल्याला काय सांगितलेलं आहे, ए इनवर्स इज इक्वल टू काय असणार आहे या ठिकाणी बी, आणि बी इनवर्स इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, तर ए. इफ ए इनवर्स हॅज एक्झिस्ट देन डिलीट काय सांगितलेलं आहे, ए इज नॉट इक्वल टू 0, then it is said to be a non-singular, otherwise if it is called as a singular matrix. And it is also, sorry, it is so the function हे आपल्याला सांगितलेले आहे. ओके, आणि ह्या ठिकाणी नोट आपल्याला काय दिली आहे, ए बी इनवर्स जो दिलेला आहे, ए बी ब्रॅकेट इनवर्स इज इक्वल टू काय होणार आहे, युअर बी इनवर्स इंटू युअर ए इनवर्स इफ युअर ए अँड बी आर रिव्हर्टिबल. ओके, दिस इज फॉर युअर इनवर्स ऑफ मॅट्रिक्स, इनवर्स मॅट्रिक्स. आता ह्या ठिकाणी इनवर्स फाइंड करताना आपल्याला जी फर्स्ट टर्म दिलेली आहे, तर फर्स्ट टर्म मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, 1 1 1 आणि ह्या ठिकाणी अल्फा दिलेलं आहे. ओके, आता ह्या ठिकाणी ह्या जे मॅट्रिक्स दिलं फंक्शन काय असणार आहे, तर फंक्शन ह्या ठिकाणी काय असणार आहे, युअर x1 इंटू x1 प्लस अल्फा x3, कारण की सेकंड जो अल्फा x2 चा जो टर्म आहे तो काय किती आहे, 0 आहे. सो दॅट्स वाय या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, x1 प्लस अल्फा x3 आणि सेकंड टर्म काय मिळते, x2 आणि लास्ट टर्म मिळते आपल्याला x3. ओके, देन युअर ए इनवर्स बी अल्फाच्या ऐवजी काय असणार आहे या ठिकाणी, मायनस अल्फा. सो दॅट्स वाय एफ ऑफ ए इनवर्स x1 x2 x3 इज इक्वल टू अल्फा x1 मायनस अल्फा x3 कॉमा x2 कॉमा x3. हे जे फंक्शन आहे ते काय असणार आहे, तुमचं ओरिजिनल जो फंक्शन आहे त्याचा इनवर्स आपल्याला मिळणार आहे. ओके, पुढच्या टर्म दिलेला आपल्याला लेमा. ओके, काय दिलेलं आहे बघा, इफ ए इज अ आर क्रॉस सी मॅट्रिक्स and A inverse is a C cross R matrix, then your A into A inverse is a R cross R identity matrix, and A inverse into A is C cross C identity matrix. Okay, आता पुढे काय दिलेलं आहे, suppose A is a upper triangular matrix or lower triangular matrix, then A is invertible if all diagonals are entries are non-zero. So that's why the result काय दिलेलं आहे, if A is invertible, then for any vector B equation A x is equal to B has exactly one solution, that is x is equal to A inverse of A inverse B. ओके, पुढे दिलेलं आपल्याला पॉइंट बेसिस कोऑर्डिनेट रिप्रेझेंटेशन दिलेले आहे. In vector analysis, a coordinate system for a vector space V specified generators a1 a2 up to an of V. Every vector V in V can be written as linear combination V is equal to alpha 1 into a1
plus alpha 2 into a2 up to the alpha n into a n. Okay, alpha n into a n. The vector v is represented by vector alpha 1 alpha 2 up to alpha n of coefficients. In this context, the coefficients are called as the coordinate representation in the term of alpha a1 a2 up to an. Okay, example ह्या ठिकाणी दिलेलं आपल्याला find the coordinate representation of v is equal to in bracket 1 3 5 3 in terms of alpha a1 is equal to 1100, a2 is equal to 0110 and a3 is equal to काय दिलेलं आहे 0011. ओके, आता ह्या ठिकाणी सोल्युशन काय दिलेलं आहे बघा. v काय दिलेलं आपल्याला v is equal to alpha 1 a1 plus alpha 2 a2 plus alpha 3 a3. ओके, आता v is equal to आपल्याला काय दिलेलं आहे ह्या ठिकाणी, तर v is equal to आपल्याला मिळालं आहे 1 plus 3 sorry 1 comma 3 comma 5 comma 3. This is your v1 sorry v. ओके, आता पुढे काय दिलेलं आहे your alpha 1 into a1. आता a1 ची व्हॅल्यू किती आहे 1100. So that's why we are putting here 1100. Next alpha 2 is equal to 0110 and alpha 3 into 0011. ओके, पुढची टर्म काय असणार आहे आपल्याला, पुढचं सिम्प्लिफाय करत असताना आपल्याला अल्फा 1 कॉमा अल्फा 1 प्लस अल्फा 2 कॉमा अल्फा 2 प्लस अल्फा 3 कॉमा अल्फा 3. ओके, दिस इज युअर आफ्टर मल्टिप्लिकेशन टर्म. त्याच्यानंतर काय मिळणार आपल्याला अल्फा 1 इज इक्वल टू किती मिळालंय तर 1 मिळालेलं आहे. ओके, अल्फा 1 प्लस अल्फा 2 इज इक्वल टू किती मिळतोय तर 3 मिळतोय. नंतर अल्फा 2 प्लस अल्फा 3 इज इक्वल टू किती मिळतोय तर 5 टर्म मिळते आणि नंतर काय मिळते अल्फा 3 इज इक्वल टू 3 मिळालेलं आहे. ओके, सो दॅट्स व्हाय वी हॅव टू फाइंड अल्फा 2 अँड अल्फा 1 सॉरी अल्फा 2 व्हॅल्यू. ओके, अल्फा 2 ची व्हॅल्यू किती येते ते आपल्याला फाइंड करायची. अल्फा 2 ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला सेकंड कंडिशन काय आहे अल्फा 1 प्लस अल्फा 2 इज इक्वल टू 3. ओके, सो दॅट्स व्हाय अल्फा 2 इज इक्वल टू काय असणार आहे 3 मायनस अल्फा 1. अल्फा 1 इज इक्वल टू हाऊ मच 1. सो दॅट्स व्हाय 3 मायनस 1 इज इक्वल टू 2. सो दॅट्स व्हाय आपल्याला अल्फा 2 किती मिळतो या ठिकाणी तर 2 मिळतो. So that's why v is equal to 1 2 3 in the terms of vector a1 a2 and a3. ओके, तर हे कोऑर्डिनेट्स जे आहेत रिप्रेझेंटेशन ह्या टाइपचे क्वेश्चन थेरॉटिकल एक्झामला 5 मार्काला येऊ शकतो. ओके, फाइंड द कोऑर्डिनेट रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. ओके, v दिलेला आहे 0001. ओके, इन टर्म्स ऑफ वेक्टर 1101 0101 and 1100 in G of 2. Let a1 is equal to काय दिलेलं आहे आपल्याला ह्या ठिकाणी जी गिव्हन टर्म दिलेली आहे ती इथे लिहून घ्या. ओके, सर ह्या ठिकाणी टर्म्स वेक्टर्सचे किती दिले आहेत. फर्स्ट जो आपल्याला दिलेला आहे 1101 तो आपल्याला काय घेतला आपण अल्फा 1. नंतर अल्फा 2 इज इक्वल टू काय घेतलाय अल्फा 0101 आणि थर्ड वन काय घेतलेलं आहे अल्फा 3 इज इक्वल टू 1100. ओके, this is for your alpha a1 a2 and a3. So that's why v is equal to काय मिळतो आपल्याला अल्फा 1 into a1 plus अल्फा 2 into a2 plus अल्फा 3 into a3. ओके, your v is equal to काय मिळाले आपल्याला 0001. ओके, आणि इज इक्वल टू काय मिळाले आपल्याला तर अल्फा 1 प्लस अल्फा 3 प्लस अल्फा 2 प्लस अल्फा 3 कॉमा 0 आणि थर्ड वन काय लास्ट वन काय मिळालं अल्फा 1 प्लस अल्फा 2. ओके, ह्या टर्म्स मिळाल्यानंतर पुढची टर्म काय असणार आहे तर आपल्याला अल्फा 1 अल्फा 2 आणि अल्फा 3 च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड पण करून घ्यायच्यात. ओके, अल्फा 1 प्लस अल्फा 3 इज इक्वल टू हाऊ मच 0. अल्फा 1 प्लस अल्फा 2 प्लस अल्फा 3 इज इक्वल टू 0. ओके, आणि थर्ड मध्ये काय मिळालं आपल्याला 0 सॉरी अल्फा 1 प्लस अल्फा 2 इज इक्वल टू किती मिळाले या ठिकाणी तर 1 मिळालेलं आहे आन्सर. ओके,
So that's why from equation 1 and 2, alpha 2 plus 0 is equal to 0. So that's why alpha 2 is equal to किती मिळालं आपल्याला, तर 0 मिळालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढची टर्म काय आहे, फ्रॉम 3 अल्फा 1 इज इक्वल टू 1. नाव फ्रॉम 1 plus alpha 3 is equal to how much, 0. In GF of 2, alpha 3 is equal to 1. Coordinate representation of vector V is equal to 0 0 0 1 will be 1 0 1 in terms of A1 A2 A3 in GF of 2. ओके, दिस इज युअर प्रॉब्लेम फॉर 5 मार्क्स. तर कसं फाइंड करायचंय कळतंय का? तर ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या, आपल्याला फर्स्ट टर्म आपल्याला काय करायला होते, जो आपल्याला टर्म दिलेला असतो, वेक्टर जो दिलेला असतो, त्या वेक्टर वरून आपल्याला काय करायचे, पूर्ण आपल्याला A1 A2 A3 आपल्याला लिहून घ्यायचे. एखाद्या क्वेश्चन मध्ये डायरेक्टली तुम्हाला A1 A2 आणि A3 च्या व्हॅल्यू दिलेल्या असतील आणि त्याच्या व्हॅल्यूज वरून आपल्याला काय करायचंय, V इज इक्वल टू जो आपली जे हे इक्वेशन आहे, अल्फा 1 इंटू A1 प्लस अल्फा 2 इंटू A2 प्लस अल्फा 3 इंटू A3 हे आपल्याला फर्स्ट पुटन करून घ्यायचंय. V ची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती आपल्याला जो पुढचा जो हा पूर्ण इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट पुट करायचे. V ची व्हॅल्यू पुट करून झाली की त्याच्यानंतर आपल्याला A1 A2 आणि A3 या तिन्ही व्हॅल्यू पुढच्या टर्म मध्ये आपल्याला काय करायचे, पुट करायचे. आता व्हॅल्यू पुट करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय की कम्पेअर करायचे. जो फर्स्ट टर्म आहे अल्फा 1 प्लस अल्फा 3 हे कम्पेअर कशासोबत होणार आहे, तर 0 सोबत. कारण की युअर फर्स्ट एलिमेंट इज बिलॉंग्स टू युअर फर्स्ट एलिमेंट. इज इक्वल टू साइनच्या पलीकडे असो किंवा कोणत्याही दोन्ही साईडला ज्या ज्या सिक्वेन्सला आपण नंबर घेतोय त्या सिक्वेन्स नुसार आपल्याला काय असणार आहे, ह्या ठिकाणी आपल्याला व्ही चे आपल्याला आन्सर्स मिळणार आहे. सो दॅट्स वाय अल्फा 1 प्लस अल्फा 3 इज इक्वल टू हाऊ मच, तर 0 आहे. सेकंड टर्म मध्ये काय मिळालं, अल्फा 2 प्लस अल्फा 3 इज इक्वल टू अगेन 0. नंतरचे टर्म काय आहे, अल्फा 3 सॉरी 0 इज इक्वल टू 0च आहे. आणि लास्ट टर्म काय आहे, अल्फा 1 प्लस अल्फा 2 इज इक्वल टू हाऊ मच, 1. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला ह्या टर्म सगळ्या मिळालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर काय करायचे, ते तिन्ही इक्वेशन सॉल्व्ह करायचे. तिन्ही इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला अल्फा 2 अल्फा 3 आणि अल्फा 1 ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर काय केलं आपण, अल्फा 1 अल्फा 2 आणि अल्फा 3 च्या व्हॅल्यू फाइंड करून झाल्यानंतर फ्रॉम 3 अल्फा इज इक्वल टू 1. नाउ फ्रॉम 1 ए प्लस अल्फा इज इक्वल टू 0. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला काय केलं, आपण डायरेक्टली काय केलंय की जो आपला अल्फा आहे, अल्फाचे सर्व तिन्ही अल्फा 1 अल्फा 2 आणि अल्फा 3 च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करून घेतलेल्या आहेत. आणि त्या व्हॅल्यू फाइंड करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचे, त्या आपल्या इक्वेशन मध्ये फर्स्ट जो आपला आहे त्याच्यामध्ये काय करायचे, अल्फा 1 अल्फा 2 आणि अल्फा 3 ची व्हॅल्यू पुट करायचे. आता ह्या ठिकाणी आपल्याला जीएफ ऑफ 2 फाइंड करायला सांगितलेलं होतं. ओके, फाइंड द कोऑर्डिनेट रिप्रेझेंटेशन आपल्याला सांगितलं होतं आणि जीएफ ऑफ 2 दिलेला होता. ओके, फाइंड करायला सांगितलेला की जीएफ ऑफ 2 दिलेला होता आणि आपल्याला कोऑर्डिनेट रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स आपल्याला फाइंड करायचे. तर ह्या ठिकाणी अकॉर्डिंग टू युअर जीएफ ऑफ 2 अल्फा 3 इज इक्वल टू हाऊ मच, 1. सो दॅट्स वाय कोऑर्डिनेट रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 0 0 0 1 हा आपल्याला कोऑर्डिनेट रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर मिळालेला आहे. रिप्रेझेंटेशन आपल्याला मिळाल्यानंतर पुढची जी टर्म आहे ती आपल्याला किती मिळाली आहे या ठिकाणी, तर 1 0 आणि 1. सो म्हणजेच काय असणार आहे, अल्फा 1 इज इक्वल टू आपल्याला 1 मिळालेला आहे, अल्फा 2 0 मिळालेला आहे आणि अल्फा 3 अगेन काय मिळालेला आहे, तर 1 मिळालेला आहे. सो दॅट्स वाय ह्या टर्म्स आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड झालेले आहेत. ओके, तर ह्या टाइपचे क्वेश्चन्स हे थेरोटिकल एक्झाम मध्ये 5 मार्काला हे विचारले जातात. ओके, कुणाला ह्या क्वेश्चन मध्ये काय क्वेरी आहे का, मला पटकन जरा रिप्लाय द्या, अनम्यूट करा होत्याला. येस ऋतुजा. हा प्रसाद. हा मॅम, काय ना कळालंय. हा मॅम, ओके ओके, सिद्धेश. हाँ मैम. हा, काही क्वेरी आहे का? नो नो. ओके, ठीक आहे, समजलं. चालेल. मग मी हे लेक्चर एंड करते या ठिकाणी. ओके. ओके.